Cancer Healer Center, a new beginning. सुप्रीम कोर्टाकडून वक्फ सुधारणा कायद्याला 7 दिवसांचा ब्रेक. केंद्र सरकारला 7 दिवसात उत्तर द्यावं लागणार. 5 मे रोजी पुढील सुनावणी. निकाल येईपर्यंत वक्फ बोर्डावर जैसे थे परिस्थिती. विभाजनाचं राजकारण करून अशा प्रकारचे कायदे आणणं चुकीचं. वक्फ कायद्याला ब्रेक दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. वक्फ सुधारणा कायदा असंविधानिक, आम्ही विरोध करत राहणार. राज्य वक्फ बोर्ड आणि परिषदेवर नेमणुका करण्यावर स्थगिती. ओवेसींची प्रतिक्रिया. भाजप खासदार मेधा कुलकर्णीने मशिदीमध्ये घुसून गोंधळ घातल्याचा आरोप. पुण्याच्या मशिदीमधील व्हिडिओ समोर. मेधा कुलकर्णींना अटक करा. नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीची मागणी. घाटकोपरमध्ये मांसाहार करतात म्हणून मराठी कुटुंबाला गुजराती कुटुंबाकडून अपमानकारक वागणूक. मनसेचा आरोप. मराठी माणसावर अन्याय झाल्यास कानाखाली बसणार. घाटकोपरमधील घटनेनंतर मनसेच्या संदीप देशपांडे यांचा इशारा. गुजरातीकरण करण्यासाठी भाजपसोबतच्या सर्व पक्षाचं मूक समर्थन. घाटकोपर प्रकरणी एसनशी प्रमुख शहांकडे तक्रार करू. संजय राऊतांचा टोला. राजभाषेला बदनाम करत असाल तर कारवाई करा. जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांनी सुमोटोद्वारे लक्ष घालावं. घाटकोपरमधील घटनेनंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया. शेरूर कासारच्या पिंपळनेरमधील नारळी सप्ताह सांगता समारंभावेळी सुरेश दसांनी नामदेव शास्त्रींची भेट घेतली, तर मुंडेंचा पिंपळनेरचा दौरा रद्द. आता पहिलीपासूनच इंग्रजीबरोबर हिंदीही सक्तीची. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यामध्ये यंदापासूनच टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी, तर हिंदी भाषा सक्तीची करण्यास मनसेचा विरोध. मालवणमधील शिवरायांचा पुतळा उभारणीचं काम पूर्णत्वाच्या जवळ. 1 मे रोजी पुतळ्याचं अनावरण करण्याचा सरकारचा प्रयत्न. पुतळा उभारताना ड्युप्लेक्सच्या स्टीलच्या फ्रेमवर्कचा वापर. सोन्याच्या दरामध्ये 200 रुपयांची वाढ. जीएसटीसह सोन्याचे दर 97,700 रुपयांवर. वाढत्या दरांमुळे सोनं खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर. Cancer Healer Center, a new beginning.